असो अहंकाराचा वारा न लागो राजा माझ्या विष्णुदासा भाविका कल्पनेची वादा नको कवने काय ही संग मंडळी सुखी असो नामामने तया असावे कल्याण नामामने तया असावे कल्याण ज्या मुखी निदान पांडुरंग कल्पनेची वादा नको कवने काय ही संग मंडळी सुखी असो विठ्ठल विठ्ठल श्री राधे जी मेरे स्वामी जी मेरा राधे जी को दास जन्म विजय है वृंदावन को वास हरिद्वास समनील मेघावभास मां मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम वरम तिष्ठिकायां समन्यसपादम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकरु प्रथम नमन पांडुरंगकरु प्रथम नमन बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार श्री संदाची हे माधा चरणा भोरे संदाची हे माधा चरणा
गुरु महाराज दया घन कल्पनेची बाधा नो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवे करता उच्चरला अभंग. भक्त वत्सल कुरुणा वरुणालय पंढरीश पांडुरंग परमात्मा यांचे लाडके लढीवाळ भक्त असणारे संत शिरोमणी संत मुकुटमणी लहान वयामध्ये आपल्या हातून भगवंताला नैवेद्य चारण्याचा अधिकार ज्यांच्या हाती आला. नवे नवे आताच्या महाराजांनी 1 तास 2 तास 3 तास 4 तास नव्हे 5 तास कीर्तन करू द्या तरी कीर्तनात देव नाचणार नाही. पण साक्षात जगाचा मालक ज्यांच्या कीर्तनात नाचत होता, ज्यांच्या कीर्तनातला आनंद घेत होता, एवढंच काय तर जगाच्या मालकाच्या सानिध्यात राहण्याचं भाग्य ज्यांना लाभलं असे असणारे संत शिरोमणी नामदेव महाराज यांचा हा गोडसा 4 चरणाचा अभंग आज सेवे करता. विठ्ठल विठ्ठल सरळ सरळ या अभंगामध्ये महाराज भगवंताला विनंती करतात आणि मागणी मागतात. हे देवा, तुझ्याकडे एकच मागणी आहे. काय? की आमच्या हरीच्या दासाला कल्पाच्या पलीकडचं आयुष्य दे. मग विचार करा, आता कल्प म्हणजे काय ते तर पाहायचंच आपल्याला. पण कल्पाच्या पलीकडचं आयुष्य कोणाला? माझ्या हरीच्या दासाला दे बाबा. का? जर हरीचा दास राहिला तर तुझं नामचिंतन पुढे टिकेल. पण त्याच्याकरता एक गोष्ट आहे बाबा, तुझं नाम त्या भक्ताच्या मनात टिकण्याकरता त्याला एक बाधा नाही झाली पाहिजे. ती बाधा जर झाली भले भले वाया गेली. का? तेवढ्या बाधेमुळे ती बाधा नाही झाली पाहिजे. म्हणून नामदेव महाराजांनी म्हणावं, कल्पनेची बाधा कधी उत्पन्न होऊ देऊ नको. अरे माझ्या जीवाचे जीव म्हणजे हरिदास आहेत आणि त्यांना जर कल्पनेची बाधा झाली तर काही खरं नाही. आणि दुसरी गोष्ट, अहंकार होऊ देऊ नको. कारण जिथे जिथे अहंकार झाला, जिथे जिथे अहंकार आला, मीपणा आला, तिथं तिथं माती झाल्याशिवाय राहत. मला माझ्या हरिदासाची माती नकोय रे, विष्णुदासाची माती नकोय. म्हणून बाबा त्यांच्याकडे या गोष्टी काही जाऊ देऊ नको. आणि म्हणून नामदेव महाराजांनी म्हणावं, त्या माझ्या हरीच्या दासाचं सदैव तू कल्याण कर आणि खूप असं आयुष्य त्यांना दे. नामदेव महाराजांनी अभंगामध्ये म्हणावं. गोड असा अभंगाचा भावार्थ या ठिकाणी चिंतनाकडे वळण्यापूर्वी पंढरीश पांडुरंग परमात्माला एकच प्रार्थना. माझी वाणी तुझे करणी गुणाना
थोडासा परिहार देणं गरजेचं असं सगळ्याला ज्ञात आहे, सगळ्याला माहीत आहे कशा निमित्त जमलोय, कशा निमित्त कीर्तन आहे. आता एवढं मोठं नियोजन कीर्तनाच्या अगोदर केक वगैरे कापून झालेलं आहे, सगळं झालं. त्याच्यामुळे मला नाही वाटत स्पेशल काही सांगायची गरज असेल. का आहे का नाही म्हणते मग जाऊ का घरी? सांगा तर लागणार आहे बाबा. हो, आज या ठिकाणी पहा, या गरड परिवारातील आमच्या सर्व आपल्या सर्वांचे लाडके असणारे दादा महाराज दादासाहेब गरड आणि आमच्या प्रीतीताई प्रीती वहिनी यांची असणारी लाडकी लेक ज्ञानेश्वरी हिचा आज जन्मदिवस आहे. अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्यानिमित्तानं गोड असं कीर्तनाचं नियोजन केलेलं आहे. आता तसं पाहायला गेलं नावच एवढं गोड आहे तर आपण पुढचं काय सांगावं. आणि सांगायचं म्हणजे आज लेकीचा वाढदिवस आहे, पहिला वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानं बापाने केलेला हा एवढा अट्टहास आहे. सगळ्या भागचे महाराज मंडळ एका मंडपात आणले का नाही? कोणासाठी? पोरीसाठी आणले का नाही? हो, म्हणजे बाप जर पोरीसाठी काय करायला लागला, त्याने जर विचार घेतला तर माग सरकत नाही महाराज. आज नवे नवे महाराष्ट्रातले सगळे हिरे एका जागी आणले. हो, सगळे हिरे महाराज. आणि मला असं वाटतं एवढ्या हिऱ्यात मला का म्हणून आणलंय कोणास ठाऊक. बाबा जेव्हापासून माझं कीर्तन घेतलं मला प्रश्न एकच पडायचा, दादानी माझं कीर्तन का म्हणून घेतलं असेल. आता एवढी मोठी सगळी माणसं आहेत, नवे नवे नाही म्हणलं तर टाळकरी कवी नाही, टाळकरी नाहीच आहेत, कीर्तनकारच आहेत. कीर्तनकार उभा राहिलेले बसल्यावर ते निमित्त कीर्तनकारच आहेत. बघा सगळे इथं असून सुद्धा मज पामर आहे, काय थोर पण पायाची वाहन. पण तरी सुद्धा मला असं वाटतं माझ्यावर छोट्या बहिणीसारखं प्रेम करणारे आमचे दादा महाराज, आणि म्हणूनच बहिणीचं कीर्तन दारामध्ये व्हावं ही इच्छा त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली आणि इथं कीर्तन सेवा करण्याचं भाग्य दिलं. खरं आज म्हणेल की उजळले भाग्य. आता खऱ्या अर्थाने आनंद वाटतो बाबा. गोड असं कीर्तनाचं इथं नियोजन केलेलं आहे. कारण बघा लेकीसाठी एवढा अट्टहास केलं म्हटलं काय सांगावं. आणि ज्ञानेश्वरीचा पहिला वाढदिवस आहे. सगळ्यांनी आपण सर्वांनी ज्ञानेश्वरीला आशीर्वाद द्यायचे की भविष्यात ज्या वडिलांनी आई वडिलांनी तिच्यासाठी एवढा अट्टहास केला ना, तिने या संपूर्ण गरड परिवाराचं, संपूर्ण आपल्या शिंदाळवाडी ग्रामस्थांचं नाव एक दिवशी उंच करावं एवढा आशीर्वाद सगळ्यांनी आज देऊन जायचा. कारण हे आशीर्वाद सगळे आलेत म्हणलं देणारच आहेत बाबा. आणि कन्या पण एवढी भारी आहे महाराज. आल्यापासून मी पाहिलं अजिबात रडली नाही, अजिबात नाही. तिला हसवण्यात
रडली काय देवा, थोडं तरी आमचं खरं करा. हसले की बस. हो बाबा, एवढं लेकरू सुद्धा भारी आहे. गरड परिवार तर भारी आहे, लेकरू सुद्धा एवढं भारी आहे. लेकरं मगाशी तिला हसवण्याकरता नाचत होती आणि माझ्याकडे ते लेकरू घेऊन आले. एकतर मी लेकरांपासून लांब राहते. हा, कारण लेकराचं आपल्याला सांगता येत नाही, कधी काय सांगता येत नाही, लेकरांचं लांबच राहायचं. पण ते लेकरू घेऊन आलं, घ्या म्हणलं महाराज. आता ती पण आम्ही दोघी एकाच राशीत आहे, त्यामुळं काय हा, त्याच्यामुळे म्हणलं घ्यावं. हात पुढं केला, लागली रडायला. तर म्हणलं काही खरं नाही, वाढदिवस कीर्तन होस तर तिने शांत बसावं म्हणजे झालं. कारण सगळं कोणासाठी चाललंय. हा, पण ती सुद्धा आज कीर्तनावर उपस्थित आहेत ना, तर लेकरं झोपतात महाराज या टाइमाला. परत ज्ञानेश्वरीसाठी आपल्या जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत गडे. आज तुम्हाला काही काम नाही, फक्त टाळ्या वाजवायचं काम करायचं आणि तेवढं चोख पार पाडायचं बरं का. टाळा टाळी करायची. जरा जोरदार जोरदार वाजव, जोरदार. एवढी माणसं जमली, जरा टाळ्याचा कडकडाट झाला पाहिजे. या ठिकाणी गोड असे आदी करून सर्व मंडळी उपस्थित आहेत, ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य मृदुंगाकरता समर्पित केलं. मृदुंगच हाच आपला प्राण हे समजून मृदुंगाची सेवा करत महाराष्ट्रभर नवे नवे महाराष्ट्राच्या बाहेर फिरत असताना ज्यांनी नाव सगळीकडे आपलं उंच केलेलं आहे. आता असे महाराज आपल्या कीर्तनाला वाजवायला ते माझं परम भाग्य आहे. आणि खरं सांगायला गेलं, मृदुंगमणी मृदुंग मार्तंड या ठिकाणी कृष्णा महाराज भोरकडे उपस्थित आहेत. दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि एक सांगू, दादांचं ज्याला वादन ऐकायचंय ना, त्या माणसाने जरा काळीज नीट पकडूनच बसा. नाहीतर काही खरं नाही. ते महाराज मागाशी दन 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 चालू होतं, म्हणलं इकडं फुटायचं काही खरं नाही. काय वादन आहे हो, जरा जोरदार वाजवा ना. आणि या ठिकाणी परमश्रद्धेय आदरणीय ज्यांचं मी लहानपणापासून गायन ऐकत आले. मी खूप छोटे होते महाराज, मला बाबांनी सांगितलं की लहानपणापासून बाबा ज्यांचं गायन मला ऐकत होते, आपल्या साधना टीव्हीवर लहानपणी, त्या म्हणजे माझ्या लहानपणी सांगते, साधना टीव्हीवरती कीर्तन लागायचे. संगमला कार्यक्रम, नगरला कार्यक्रम असायचा मोठा, आणि तिथं ही सगळी मंडळी टीव्हीवर यायची. तेव्हा आम्ही टीव्हीतून बाहेर न पाहायचो महाराज. आणि तेव्हा मनात कधी असं आलंही नव्हतं की या मंडळीसोबत कधी भेट होईल. पण हा सगळा योग दादा महाराजांमुळे आला. आणि असे असणारे आपले सर्वांचे परिचय आहेत, आता सगळ्यांनाच माहिती आहे, कोणाला नाही असं नाही. महाराष्ट्रात असं लेकरू नाही ज्यांना महाराजांचं नाव माहीत नसेल. पंढरीनाथ कदम गुरुजी या ठिकाणी, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि या ठिकाणी देवीदास महाराज सुद्धा आहेत, त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या. एवढं सुंदर गायन चालू, एवढं सुंदर. दादा महाराज खरं सांगतो तुम्हाला, एवढे सुंदर गाणार आहेत. बाबा सुद्धा या बाबांसाठी पण वाजवा कडे. माझा त्यांचा परिचय नाही त्याच्यामुळे राहिलं, पण बाबा सुद्धा गोडाशी साथ देत आहेत. खरं सांगू, गायला एवढं सुंदर आहे, नवे नवे गंधर्व गायला आज आहेत, वाजवायला इंद्र बसलाय. हा, पेटी मास्तर आहेत पण आहेत, त्यांच्यासाठी पण हो द्या. विचार राहिलं म्हणजे शेवटी आमच्या स्वराच्या पट्ट्या त्यांच्या हातात फुकवली तर परत काही खरं नाही. म्हणून बघा, इंद्रासारखं वादन आहे या ठिकाणी, गंधर्वासारखं गायन आहे, गोड असे साथ करणारे सर्व टाळकर आहे. आणि एवढ्या सगळ्यात मी आपलं बालक काय बोलणार आहे, जाऊ का मग मी? आता बोलायची इच्छा नाही बाबा, कारण आमचे गुरुवरेश्वर बाबा नेहमी सांगतात, जिथं गाणं जास्त असतं तिथं बोलायचं कमी असतं. तर आता नेमकं काय करावं हा प्रश्न आहे. पण तरी सुद्धा गोड असं मला असं वाटतंय. आज आपल्या गावाचं नाव काय आहे? शिंदाळावाडी. बर ठीक आहे. शिंदाळावाडी ग्रामस्थांना आता माझं सांगणं आहे की आपल्या दादा महाराजांनी आपल्या या वाडीला शिंदाळावाडी ठेवलंच नाही. आज एवढी संत मंडळी, वारकरी मंडळी प्रत्येक भागातून इथं उपस्थित आहे. आणि म्हणून या शिंदाळवाडीला आता शिंदाळवाडी म्हणता येणार नाही, कारण ही काय झाली, पंढरी झाली साक्षात. पंढरीची वारकरी तू उभे बाबा. आणि जिथं पंढरी उभी होते ना, तिथं वारकऱ्याचा खेळ चालू झाल्याशिवाय राहत नाही का. तो खेळ कुठं असतो, फक्त वाळवंटात. आणि हा खेळ इथं वाळवंटच निर्माण झाले का. खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई, नाचती वैष्णव भाई रे. खेळ मांडीला वाळवंटी गाई, नाचती वैष्णव भाई रे, नाचती वैष्णव भाई रे. क्रोध अभिमान दिना पावत, क्रोध
एक एकाला गतीत पायी रे खेळ मांडीला एवढं गोड वातावरण या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आधी करून असणारे सर्व मंडळी आणि संपूर्ण कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम जे करत आहेत. सुंदर असे सिस्टीमवाल्या दादांसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या होत्या. सर्व असणारे टाळकरी आपले. आणि या ठिकाणी हे कीर्तन आज आपण ऐकलं, पण हे वारंवार आपल्याला ऐकता यावं यासाठी गोड असं कीर्तनाची शूटिंग सुद्धा इथं चालू आहे. नामाचा गजर यूट्यूब चॅनेल आहे. जा यूट्यूबवरती चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. मग आमचं सांगायचं काम आहे तेवढं. तुमच्या वतीने 2-4 वाढलं तर वाढलं, 1000 म्हणून त्यांचे आभार. आधी करून असणारे सर्व मंडळी आता गोड असं चिंतन आहे का. विठ्ठल विठ्ठल कोण महाराज मंडळी दिसतील काय परिचयाचे सुद्धा आहेत माझे बरं का. तर कुणाचं नाव राहिलं तर कुणी वाईट वाटून घेऊ नका बरं का. तर तुम्ही म्हणसाल महाराजांनी आपलं नाव सोडलं. सगळे असणारे ज्ञानोबा तुकोबांची लेकरं आता सगळे आली त्याच्यामध्ये. आणि कीर्तनानंतर ज्यांचं भारुडाचा कार्यक्रम आहे कृष्णा महाराज, ते पण कृष्णाच आहेत का. वा, 2 कृष्ण आज आपल्या कीर्तनात आहेत. कृष्णा महाराज आहेत. आधी करून असणारे सर्व मंडळी आणि गरड परिवाराने केलेला हा अट्टहास किती मोठा साथ या ठिकाणी घातलेला आहे महाराज. फक्त लेखी करता या ठिकाणी चालू आहे. आणि लेखीचा वाढदिवस पहिला वाढदिवस आहे. मी म्हणते हा एकच नाही, अजून भरपूर वाढदिवस तिचे हवे महाराज. आणि म्हणून बार बार दिन आए, बार बार दिल में गाए, तुम जियो हजारों साल, ये मेरी ये आरज़ू. म्हणा ना तुम्ही हॅपी बर्थडे टू यू. नाही बस पण लेकरा करता आयुष्य अजून व्हावं आणि अशा लेकरांचं आयुष्य वाढवण्याकरता महाराजांनी म्हणावं. म्हणून आजचा हा अभंग विठ्ठल विठ्ठल सगळे शिंदळवाडी ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत. पण दादा महाराजांच्या मनामध्ये ही कल्पना ज्यांच्यामुळे आली की आपण ज्ञानेश्वरीच्या वाढदिवसाला ज्ञानेश्वरी महाराजांचं कीर्तन घेऊया, ही कल्पना ज्यांच्यामुळे आली ते आमचे माऊली महाराज आहेत. काकांचे अगदी मनापासून आभार. अगदी लेकीसारखं प्रेम माझ्यावरती करतात. या भागात कुठेही असलं ना महाराज न चुकता तिथं हजर राहतात. अफाट प्रेम करणारी माणसं आहे तिथं. खरं सांगू, आज एवढी माणसं आले, तुम्हाला वाटतं का ही पैशाने माणसं गोळा झालीत? अजिबात नाही. गरड परिवाराचं आमच्या दादा महाराजांचं प्रेम आहे आणि प्रेमाखातील एका शब्दावर उपस्थित राहणारी मंडळी आहे ती. का माहित आहे का? ऐका, आमचा वारकरी संप्रदाय कधी लोकांच्या पैशाकडे बघत नाही. जगा दुनियाला तुमचे पैसे पाहावे लागतात, पण आमचं वारकरी संप्रदाय तुमचं मन पाहतो. जिथं मन मोठं तिथं हे वारकरी आपोआप चालून येतात महाराज. आणि म्हणून ही आलेली वारकरी मंडळी सगळी दादा महाराजांमुळे आहेत. कारण तुमच्या इकडे धनाने मोठी किती माणसं आहेत मला माहित नाही, पण मनाने मात्र पावलोपावली माणसं भेटतात. सुरुवातच गरड परिवाराकडून आहे महाराज. आणि म्हणून संपूर्ण असणारा गरड परिवार आधी करून आई बाबा आहेत, वहिनी आहेत, दादा आहेत, छोटे दादा सुद्धा आहेत. आधी करून सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळे आता आपलेच आहेत, त्याच्यामुळे कोणाचा नामोल्लेख करत नाही. आता गोड असं चिंतन आहे का महाराजांनी अभंगामध्ये गोड सांगावं. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. हरीच्या दासाला काय मागावं? आकल्प आयुष्य. एवढं आयुष्य मागायची काय गरज होती का? पण त्याचं कारण आहे हरीच्या दासावर महाराजांचं असणारं प्रेम. नामदेव महाराजांनीच का मागावं? आता उघड तर मागणी मागितली असं दिसत नाही, पण मागतात बरं का. कारण नामदेवांना सहनच झालं नाही की हरीचे दास लवकर चाले. बघा, कुठल्याही साधू संतांचं चरित्र उघडून कुठल्या साधू संतांनी जास्त दिवस राहायची अपेक्षा केली नाही. कारण समाजाकरता काहीतरी दिलं की त्यांचं काम संपलं.
आपलं तिथून ते निघून गेले गड्या बाबा आपल्यातून. हा, त्यांची ज्ञानगंगा आपल्यामध्ये ठेवून ते निघून गेले. पण ते निघून गेल्या माझ्या नामदेव महाराजांना वाईट वाटावं आणि नामदेवांनी म्हणावं, देवा अरे का असं करतो, या लेकरांना तरी आयुष्य भरपूर दे, आणि म्हणून त्यांच्या करता म्हणावं अभंगाचं आयुष्य व्हावे तया कुळ माझी या सकळा हरीच्या दासा. त्या हरीच्या दासाला मागाव, आणि कोणत्या हरीच्या दासाला ते अगोदरच लक्षात घ्या. साध्या सुद्धा नाही, एक दोन चाली म्हणणाऱ्यासाठी नाही. मग कोणता हरिदास, जे जे भेटते भूत ते ते मानी जे भगवंत, ही ज्याची निष्ठा आहे त्याच्या करता मागतात, त्याच्या करता बर का, साध्या सुद्यासाठी नाही. तो हरिदास, आणि त्याच्या करता म्हणावं किती आयुष्य कल्प आयुष्य माहित आहे का आपल्याला, माहित आहे का? नसलं तर मी कशाला आली, मी माझं सांगायचंच काम आहे. सगळ्यात कमीत कमी मोजमाप कशाने होतं आपलं, तास मिनिट सगळ्यात कमी. हा माहित आहे का ते तरी. हा मिनिट त्याच्या खाली काय असतं, 60 सेकंदाचा एक हा मिनिट, 60 मिनिटाचा एक, 24 तासाचा एक. वा चांगलं बोलते की. 24 तासाचा एक दिवस, 7 दिवसाचा एक आठवडा, 2 आठवड्याचा एक. बोला चला जाणकार मंडळीची आता गरज आहे. हा काय कुठं आलतं, 2 आठवड्याचा एक 15वडा, 2 15वड्याचा एक महिना, 2 महिन्याचा एक 60 दिवस, 2 महिन्याचा एक ऋतू, 2 महिन्याचा एक ऋतू माहित आहेत का, ऋतू माहित आहेत का कुठले कुठले? अहो माझ्यापेक्षा उन्हाळा जरा जास्त खाल्लाय, उन्हाळा पावसाळा बोला ना जरा, जाणकार आहे सगळे आपल्यापेक्षा म्हणून. हा 2 महिन्याचा एक ऋतू, ते उन्हाळा पावसाळा हिवाळी तर नाही, वसंत वर्षा, ते 6 जे ऋतू आहेत तिथं घ्यायचे महाराज. मग 3 ऋतूचा एक आयन, 3 ऋतूचा एक आयन, आणि अशा 2 आयनाचा एक वर्ष, उत्तरायण आणि दक्षिणायन, असं एक वर्ष. आता हे वर्षाचं का सांगितलं तर वर्षापर्यंत आपल्याला ठीक आहे माहित आहे. पण आता जर प्रत्येक युग किती आहेत, 4 युग आहेत. कलियुग पहिल्यापासून घ्या होतं, सतयुग 2 नंबरचं,
2 नंबरचं द्वापार, 2 नंबर त्रेता. आता तसं नावात उलट झालं तर ते का झालं ते लई मोठे आपल्याला तिकडे घुसायचंच नाही. तर पहिला सतयुग, दुसरा त्रेता, तिसरा द्वापार आणि चौथा कलियुग. आता याचं जर पाहायला गेलं कलियुगाचं आयुष्य किती? 4,32,000 वर्ष. नंतर द्वापार युगाचं वर्ष आयुष्य किती? द्वापार युगाचं 8,64,000 वर्ष. नंतर त्रेतायुगाचं 12,96,000 वर्ष. आणि आता आलं महत्वाचं सतयुग. सतयुगाचं किती? सतयुगाचं 17,28,000 वर्ष. आता हे सगळे मिळून किती झाले? मोजा ना, किती झाले? 43,20,000. 43,20,000 वर्ष मिळून झालं एक महायुग. हे 4 युगाचं जर मोजमाप केलं ना तर झालं एक महायुग. आणि या महायुगाला 1,000 जर गुणवले केलं तर एक होतं कल्प. आणि त्या कल्पाच्या पलीकडचं आयुष्य पाहिजे कुणाला? हरिदासाला. आपल्याला साधं गणित कळलं ना महाराज, आणि आपण एवढं आयुष्य कधी घ्यायचं तुम्ही सांगा? इथं 100 वर्षाचं आयुष्य नको झालं माणसाला, कधी मरण असं काही काही लोकांना झालं. आणि मग एवढं आयुष्य एखाद्याला दिलं महाराज तर त्याने कसा दम खवायचं का? प्रत्येक पिढी बदलणारे प्रत्येक माणसं त्या जनरेशन मध्ये त्याला राहायला जमल का? टिकणं जमल का? मग एवढं आयुष्य कसं? तर त्याच्यासाठी म्हणत नाही तर त्याच्या कुळाकरता, पूर्ण त्याच्या घराकरता अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा. जर एखादा त्यांच्या घरामध्ये वारकरी असेल तर त्याच्यासारखा दुसराही व्हावा, त्याच्यासारखा तिसराही व्हावा आणि त्याच्यासारखा चौथाही व्हावा. याच्याकरता म्हणावं अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, याच्याकरता म्हणलेलं आहे. आणि म्हणूनच गरज परिवारातील आजोबाही संप्रदायामध्ये आहेत, आपले दादा महाराज संप्रदायामध्ये आहेत, आणि आता ज्ञानेश्वरी बाळ संप्रदायामध्ये आहे. आणि म्हणून मला असं वाटतं याच्याकरता म्हणतात की त्या लेकरांना काय मिळावं? एवढं आयुष्य देवा की अकल्प आयुष्य, कल्पनेच्या पलीकडचं विठ्ठल विठ्ठल. म्हणावं त्यांच्याकरता माझ्या नामदेव महाराजांनी मागितले. आता तुम्ही म्हणताल नामदेव महाराज साधू संतांनी म्हणजे फक्त साधू संतांसाठीच मागितलं, जगाकरता कुठं मागितलं? पण हरिदासासाठी मागितलं. याचा अर्थ जगाकरताच मागितलं. कारण अजून शब्दावरची पकड महाराजांची पहा. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. त्या हरीच्या दासाला मागण्याचा प्रयत्न करतात. कारण हे बघा आता हरीच्या दासाला तशी तर गरज नाहीये,